मित्रांनो, जय शिवराय. आणि पिंपळगाव मध्ये आपण अवघे काही तास शिल्लक राहिले. युवा हिंदकेसरी पर्व 2, गणेश भाऊ बनकर, युवा नेते, युवा उद्योजक आणि या उत्तर महाराष्ट्राला 3 फेऱ्याच्या मैदानासाठी एक वेगळी चालना देणारं नेतृत्व म्हणजे गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित होत आहे. आणि या मैदानाच्या नियोजनात असंख्य बैल महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या मैदानासाठी दाखल झालेले आहे. आतापर्यंत आपण बरेच बैल बघितले, पण एक बैल शेरा, MP चा शेरा, आणि ज्या शेराची उत्कंठा सगळ्यांना असते त्याचं देखील महाराष्ट्रात स्वागत झालेलं आहे. आणि कोणाच्या नियोजनात आणि कोणाच्या पायऱ्यात शेरा आपल्याला दिसेल हे बघूया. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहे की दादा मथुर आणि बकासूरचं काय नियोजन असेल. तर बकासूर आणि मथुरचं हे देखील तुम्हाला मी नियोजन थोड्या वेळात सांगणारच आहे. त्यात बकासूरची एक मोठी अपडेट ही तुम्हाला थोड्या वेळातच देतो आणि मथुरचा देखील त्या ठिकाणी व्हिडिओ हा तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या अगोदर शेराचा व्हिडिओ बघून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. बाळू भाऊ एक जुने जाणते गाडा मालक आणि जॉकी, प्रथमतः एकदा परिचय द्या ना तुमचा. मी बाळू साळवे, गंगापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बर, काय शेराचं नियोजन? हा शेरा MP किंग म्हणून प्रसिद्ध आहे. बरं. आणि आपला बैल आहे पाखऱ्या संतोष शेठ घरत वरची ववले, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यांचा पाखऱ्या. त्या बैलाला आपण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या बैलांचे, तो बी चांगलाच आहे. I10चा मानकरी आहे, घेतल्याच्या नंतर स्कूटीचा मानकरी आहे, अशा 1,50,000च्या काही शर्तीचा मानकरी आहे. तर त्या बैलासाठी आपल्या महाराष्ट्रामधून वाकार आलाच नाही बैलासाठी. आणि मला महेश आणि गणेश यांचे खूप फोन मला 1 महिन्यापासून का बाळू भाऊ तुम्ही मागच्या वर्षी बी गणेश भाऊच्या वाढदिवसानिमित्त मैदान झालं, तुम्ही काय हजर झाले नाही. तुमच्यासारखे अनुभवी ड्रायव्हर, जुने ड्रायव्हर जर आले नाही तर आमच्यासारख्याला बरं वाटत नाही. आता महेश झाला, गणेश झाला, तर हे माझ्या तालमीतलेच पठ्ठे, म्हणजे ते बी अनुभवानं कमी नाही. त्यांचं वय कौतुक करा तेवढं. तुमचं वय किती आता? माझं वय 51 वर्ष रनिंग आहे मला. आणि किती वर्ष जॉकी म्हणून काम? मी 32 वर्ष मला रनिंग आहे. नाही जॉकी 32 वर्षाचा अनुभव आहे जॉकी. आता सध्या गाडीवर बसता का नाही? हो, गाडी मीच पळवणार. तुम्ही गाडी तुम्हीच पळवणार? हो, मीच पळवणार. आणि आज बी महेशचं झालं, गणेशचं झालं, महत्वाची जर शर्यत असली किंवा एखादी गाडी त्यांना वाटलं बा आता ही गुलाला ठेवायची मारायचीच समोरची गाडी, त्यांचं आमंत्रण मलाच राहतं. ती गाडी मारणार म्हणजे मारणार. हा नाशिक जिल्ह्याला आपला इतिहास सगळा माहिती. शेरा मूळ मालक कोण शेराचे? शेराचे मूळ मालक लोकेश पटेल म्हणून आहे, MP चे. कधी उतरला मग शेरा इकडे? हा काल दुपारी 12 वाजेच्या टायमाला उतरला. 10:30 वाजता रात्री टाकला होता परवा दिवशी गाडीत. 14 तासाचा प्रवास करून आला. 14 तासाचा प्रवास केला. आमचा असं झाला विषय का बा हे गणेश भाऊ बनकर यांचं वाढदिवसानिमित्त हा मागच्या टायमाला बी पावसामुळं काही त्यांचे अडचणी आल्या होत्या मैदानाला, समजा असं मनाजोगतं झालं नव्हतं. पण मी 1 महिन्यापासून यांच्या क्लिपा बघायचो, तर असं मैदान मी महाराष्ट्रामध्ये पाहिलंच नाही होताना. अशी नियोजन आणि शिस्त पद्धत, पाट्याचं कष्ट घेणं, ज्या पाट्या पाडलेल्या आहे बैलांना एवढं सुद्धा त्रास होणार नाही. आणि मग आम्ही विषय झाला का बा आपल्याला बैल महाराष्ट्रात भेटत नाही चांगल्या बैलाला, चांगला असेल तर. मग भाऊ मला म्हणे आता काय आपल्याला जाणं होऊ शक्य नाही. म्हणलं भाऊ वाढदिवस आहे गणेश भाऊचा, आणि गणेश भाऊचे जे सहकारी काय ते आपले खूप जवळचे माणसं आहे. आपण नाही काहीतरी बैलाची हजेरी तरी लावू. पण तुम्ही काळजी करू नका भाऊ, मी एवढं मोठं नाव झालेलं आहे आपलं, तर बैल लव म्हणजे लव बैला. शेरा तुमच्या माध्यमातून प्रथम चॅनल वरती शेराचा थोडा परिचय द्या ना अल्प. किती वर्षाचा? हा शेरा आता 7 वर्षापासून पळतो बैला. 7 वर्षापासून? म्हणजे याचं एकूण वय समजा 9-9.5 वर्षाचा बैल हा. बरं. कुठल्या जातीत मोडतो हा? आपल्या महाराष्ट्रामध्ये नागोरी म्हणते याला, नागोरी. पण हा हरियाणा आहे. हा हरियाणा जातीचा बैल, हरियाणा पंजाब त्या साईडला उत्पन्न आहे या बैलांचं. आता बऱ्याच दिवसाचे तुम्ही अनुभवी जॉकी गाडा मालक आहे, तुमच्या नजरेत आहे की या जातीचा बैल आजपर्यंत पळतोय कोणी? आजपर्यंत ह्या जातीतून 3-4 बैल पळाली. कुठले कुठले? डोंगरिया पळाला,
MP चाच होता तो बी. हम्म. आत्ता हा बिचारा स्वर्गवासी झाला, हा दुसरा डोंगरिया, हम्म. आणि तो डोलरिया होता पहिला. बर. तो बी आपल्या महाराष्ट्राच्याच मुंबईवाल्यांनी घेतला होता कोणतरी. हम्म. तो एक पळाला, हा एक पळाला. याच्या अगोदर एक म्हणजे 2008ची गोष्ट आहे, बर. तेव्हा बी एक मुंबईत ह्या जातीचा बैल पळाला. आणि फडकेने पंढरी शेठ, स्वर्गवासी पंढरी शेठ फडकेंनी एक बैल आणला होता. हा डायरेक्ट पंजाबला जाऊन आणला होता त्यांनी, बर. पण त्याला वातावरण सूट नाही झालं, तो ह्या जातीचा नव्हता, बर. तो वेगळ्या जातीचा होता यांच्यातून. पण गेल्या जवळपास 9 वर्षापासून पळतोय आणि आज पण त्या विश्वासावर तुम्ही त्याचा पायऱ्या केला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या युवा हिंद केसरी मैदानात तुम्ही त्याला उतरवला. हा कुठेतरी एक विश्वास शहरावरती ठेवला. आहे तसा तो, हम्म. तसा तो आहे. किती मैदान झाले असेल बरं सरासरी 3 फेऱ्याचे शहराचे? शहराचे 3 फेऱ्याचे मैदान सातारा भागात 2दा पळाला 3 फेऱ्याला, बर. आणि आता हे 3रं. आणि बिनजोड खूप खेळला तो. बर. ट्रॅक्टरचा मानकरी तो. अशा 2 व्हीलर काही घेतल्या त्यांनी, युनिकॉर्न, बुलेट, हम्म. शाईन, अशा भरपूर त्यांनी मोठं मोठं बक्षीस MP राज्यामधून बर. उचललेलं बैल. आणि मग आपला त्यांचा फोन झाला. प्रसिद्ध गाडा मालक या महेश भाऊ आहे आणि एक वेगळी ओळख, वेगळा इतिहास तुमच्या नावावरती. तो इतिहास आपण जाणून घेऊ नंतर. पण प्रथमतः काय सांगाल, मैदान ज्या पद्धतीने आयोजित होत आहे तुमच्या इथं? प्रथमतः गणेश भाऊंचे मनापासून खूप आभार. त्यांनी खूप उत्तम नियोजन केलं आहे. सर्व गाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा. शहराविषयी काय सांगाल थोडा? शेरा हा नागोरी जाताचा बैल आहे आणि त्याचा खूप मोठा इतिहास आहे. त्यांनी आत्ताच एक 5-7 दिवसापूर्वी इकडे MP मध्ये टॉपची नंबर केला आहे. प्रथम तो तिथला मानकरी झाला आहे. नक्कीच शुभेच्छा देऊ. वेळ कमी आहे आणि अवघे काही तास शिल्लक आहे. कुठले? बरं बरं, या ना, या. हा इधर. माईक द्या त्यांना. चला, योगायोगाने नियोजन करते सगळे होते. ही मंडळी नाशिकची मंडळी होती, पण मालक पण आलेले आणि हिंदीत मत जाणून घेऊ. आपका नाम? मेरा नाम हेमंत पटेल है. अच्छा, पहली बार आए महाराष्ट्र में? नहीं, महाराष्ट्र काफ़ी बार आ चुके हैं. अच्छा, तो शहरा के कितने बाकी मैदान नासिक में पहली बार है. नासिक में पहली बार. शहरा के कितने मैदान हुए 3 फेरे के अभी तक? 3 फेरे के महाराष्ट्र मैदान करीबन 4 से 5 मैदान हो चुके हैं. 2-3 सतारा में हुए, 2 मुंबई में हुए थे. अब ये इधर है. आप कहाँ से प्रॉपर? प्रॉपर मैं देवास जिले से हूँ. देवास. हाँ. अच्छा, और शेरा का जो करियर है अभी बालू ने बताया, लेकिन जो हिसाब से पूरे 9 साल जो हिसाब से भाग रहा है अभी शेरा, क्या बताएंगे? शेरा एक उसकी एक अलग ही पहचान है. अलग पहचान. मतलब उसमें एक उसकी बोले तो नागौरी नस्ल का है ये. ये नागौर में पाई जाती है राजस्थान में. और नागौरी में भी बेरड़ नस्ल का है. आपने मिक्स कहाँ की नस्ल का. खरीदी है? ये मैंने MP से ही खरीदी थी, लेकिन आया था नागौर से, ये राजस्थान से. अच्छा, तो जो हिसाब से अभी उसकी गति है वो मैदान करता, तो 3 फेरे के मैदान भी कम है, लेकिन आपके तरफ क्या रिकॉर्ड है उसका? हमारे तरफ तो इसका फर्स्ट है रिकॉर्ड. जो हिसाब से नाम है अभी, नाम है वो तो MP में तो नहीं, लेकिन महाराष्ट्र में भी अच्छा खासा उसका नाम लिया जाता है. MP में उसने ट्रैक्टर विजेता रहा है. बाइक 5 से 7 डिलक्स बाइक विजेता रहा है. यूनिकॉर्न बाइक, वहाँ से चल के बुलेट. अभी दांत और में काफी पूरा होगा बच्चे. हाँ, दांत में भी बारिश में ही पूरा हुआ है. क्या? अच्छा, हो रहा है. अभी 6 दांत में है. आपके तरफ 3 फेरे के मैदान होते हैं? नहीं, हमारे इधर 3 फेरे के मैदान नहीं Second होते. का? हमारे यहाँ तो वही 7 फेरे वाले मैदान होते हैं. अच्छा, 7 फेरे का. अच्छा. और यहाँ इस दौड़ का काफ़ी दिनों से चर्चा थी कि इसमें आए. और गणेश भाई, महेश भाई, निमिष भाई, बालू मामा, इन्होंने बुलाया कि एक बार हमारे इधर भी आओ. कैसा लगता है नासिक शहर? नासिक सर फर्स्ट टाइम आया, लेकिन बहुत अच्छा लगा. यहाँ का वातावरण सूट हुआ. आपके तरफ इतनी ग्रीनरी नहीं दिखती? नहीं, MP में दिखती है, लेकिन अभी हमारे इधर इस टाइम पे बहुत गर्मी है. यहाँ पर आया तो टेम्परेचर ऐसा लग रहा है कि 35 का ही होगा. हमारे इधर 45 पार है. 45 पार है. पानी का सोर्स ज़्यादा है नासिक जिले में. हाँ. और इसीलिए ग्रीनरी ज़्यादा है. और फसल ज़्यादा हो किसानी गई. से जुड़े हुए लोग हैं यहाँ पर सब. किसान लोक ज़्यादातर आहे. शुभेच्छा असतील उद्याच्या मैदानासाठी. आणि शहराने परत काहीतरी कामगिरी करून आपके शहराने कुछ तो भी इतिहास करके यहाँ से जाना, धन्यवाद. यही या विश करता हूँ और शुभेच्छा देतो सगळ्यांना. धन्यवाद.